खड्डे ही एक अर्थव्यवस्था आहे असं इतक्या वर्षांच्या रिपोर्टिंग नंतर माझं स्पष्ट मत झालेलं आहे. म्हणजे रस्तेच असे बांधायचे की पहिल्या पावसातच त्यात खड्डे पडले पाहिजेत, खडी वर आली पाहिजे, वाळू डांबर काही दिसताच कामा नये. खड्डे बांधायची एक पद्धत असते, सगळ्याला चुना लावायचा, फक्त बिलं करायची आणि मग ते पुन्हा खड्डे भरण्यासाठी पैसे, मग पुन्हा पावसाळ्यात खड्डे, मग ते पुन्हा भरण्यासाठी पैसे. कंत्राटदार, अधिकारी आणि नगरसेवक, आमदार, खासदार सगळे भ्रष्टाचारात एकूण एक बुडलेले. त्यामुळे प्रत्येक रस्ता ही पैसे खायची संधी असते असं तुम्हाला वाटतं? ह्यांची भूक कधी भागणार आहे की नाही? किती खाणार? माणसं मरतायत नाशिकमध्ये, भिवंडीमध्ये माणसांचे मृत्यू झाले त्याच्यामुळे. लोकांना पाठीची मणक्याची दुखणी लागली आहेत. ही बघा रस्ते, हे दृश्य बघा. या रस्त्यावरून एखादी बाळंतीण होणारी बाई आपण नेऊ शकतो का? एखादा वृद्ध माणूस या रस्त्यावरून चालू शकतो का? मला सांगा. याची लाज नाही कोणाला? मागे एका चॅनलचा प्रमुख असताना सर्वात जे घाणेरडे रस्ते आहेत त्याचं रिपोर्टिंग आम्ही केलं आणि त्या एरियातल्या नगरसेवकांना आम्ही इलेक्ट्रॉनिकली स्क्रीनवर एक गुलाबाचं पुष्प द्यायचो की आमचं आयुष्य बर्बाद केल्याबद्दल तुम्ही या गुलाबाचा पुष्प घ्या. तुम्हाला खोटं वाटेल, मला एका नगरसेवक बाईंचा फोन आला, जो रस्ता तुम्ही दाखवलाय ना आणि ज्या बाईला पुरस्कार दिला त्या बाईच्या वॉर्डामध्ये तो रस्ता नाहीये, तो माझ्या वॉर्डात आहे, मला पुरस्कार द्या. इतकी निर्लज्ज निगरगट्ट व्यवस्था आहे तुम्हाला सांगतो आमच्याकडची. राजकीय इच्छाशक्तीच नाही. आपण आपल्या नागरिकांना उत्तम आयुष्य द्यावं, आपला एरिया स्वच्छ असावा आणि नागरिकांनाही आता काही वाटत नाही. तेच त्या रस्त्यातनं तसे धडपडत मरत पिढ्यानपिढ्या जातात. इच्छाशक्तीचा अभाव. आणि दुसरी गोष्ट, सर्वच क्षेत्रात चलता है, गुणवत्ताच नाही, चलता है चा ॲटिट्यूड. त्यामुळे दरवेळी पावसाळा आला की रडायचं आणि पुन्हा पावसाळा संपला की सगळं विसरून जायचं. ये रे माझ्या मागल्या.